मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध अभ्यासक्रमांना आपण प्रवेश घेऊ शकतो। यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश आपण या ठिकाणी घेऊ शकतो। परंतु मित्रांनो, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये संभ्रम असतो की मी रेग्युलर विद्यापीठातून प्रवेश घेऊन प्रमाणपत्र, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करू की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथून प्रवेश घेऊन हे अभ्यासक्रम पूर्ण करू। मित्रांनो, याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याकरता व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी पांडुरंग कांदे, स्वागत आहे तुमचं पीके स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। तसेच मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान विद्याशाखा, आरोग्य विज्ञान विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, संगणकशास्त्र विद्याशाखा, तसेच निरंतर शिक्षण विद्याशाखा, कृषी विज्ञान विद्याशाखा इत्यादी शाखांमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। मित्रांनो, मुक्त विद्यापीठात जास्तीत जास्त भर हा स्वयं अध्ययनावर दिला जातो। थिअरी लेक्चर्स आणि प्रात्यक्षिक लेक्चर्स यांचे काही संपर्क सत्र त्या ठिकाणी प्रत्येक जे काही स्टडी सेंटर आहे त्या स्टडी सेंटरवर आयोजित केलं जातं। मग आता आपल्याला ठरवायचं आहे की आपण मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं आहे की रेग्युलर विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं आहे। आपला उद्देश कोणता आहे यावर अवलंबून आहे की आपण कोणत्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे। तसं तुम्ही रेग्युलर विद्यापीठातून जरी प्रवेश घेतला असला आणि मुक्त विद्यापीठामध्ये जरी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही 2 पदव्या मिळवू शकता। आता केवळ मुक्त विद्यापीठामधून शिक्षण कोणी घ्यावं तर मित्रांनो, जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं खूप गरजेचं आहे। आणि ज्यांना केवळ MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करायचा आहे असे विद्यार्थी देखील या ठिकाणी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश त्यांनी नक्कीच घ्यावा। आता मित्रांनो, ज्यांना खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायची आहे किंवा ज्यांना NGO मध्ये नोकरी करायची आहे, ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे, ज्यांना लेक्चरशिपमध्ये जायचं आहे, अशांसाठी जर आपण विचार केला तर आपल्याला मुक्त विद्यापीठापेक्षा जे काही रेग्युलर विद्यापीठामध्ये आपला प्रवेश मिळतो त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं निश्चितच चांगलं आहे। कारण की जे की लेक्चर्स डेली होत असतात रेग्युलर विद्यापीठामधील जे काही कॉलेजेस आहेत यांच्यामध्ये, त्या लेक्चर्समधून अत्यंत डीपमध्ये नॉलेज आपल्याला त्या ठिकाणी डेलीमध्ये भेटत असतं। आणि तुम्हाला जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरीला जायचं असेल तर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विद्यापीठातून झालं आहे, कोणत्या कॉलेजमधून झालं आहे, रेग्युलरमध्ये आहात की डिस्टन्स लर्निंगमध्ये आहात याचा देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या NGO आहेत, NGO कंपन्यांमध्ये तुम्हाला जर नोकरी करायचं असेल तर तुम्हाला कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे कौशल्य तुम्हाला मुक्त विद्यापीठापेक्षा रेग्युलर विद्यापीठामध्ये जे काही अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामध्ये जास्त मिळतं। यामध्ये जर विचार केला तर तुम्ही जे काही NGO मध्ये जास्तीत जास्त नोकरी करायची असेल तर जे काही ॲग्रिकल्चर बेस्ड विद्यापीठ आहेत, महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्यामध्ये जर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर संबंधित दुसरे कोर्स केले ते तुमचे प्रोफेशनल कोर्स झाले, म्हणजे व्यावसायिक कौशल्य तुम्ही मिळून तुम्ही नोकरी निश्चित मिळू शकता। असं नाही की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये या ठिकाणी कौशल्य बेस्ड शिकवलं जात नाही। त्या ठिकाणी जे काही संपर्क सत्र आयोजित केले जातात त्या संपर्क सत्रांमध्ये देखील विविध प्रकारचं नॉलेज हे दिलं जातं। परंतु तेवढं फरक एवढाच आहे की जे काही संपर्क सत्र आहे ते लिमिटेड असतात आणि रेग्युलर विद्यापीठामध्ये रेग्युलर तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त नॉलेज गेन करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आणि खरंच तुम्हाला केवळ MPSC आणि UPSC या क्षेत्राकडे जर वळायचं असेल तर निश्चितच तुम्ही मुक्त विद्यापीठामधून या ठिकाणी ग्रॅज्युएशन करू शकता, कारण तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा त्या अभ्यासाला तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता। परंतु कौशल्य गेन करायचं असेल तुम्हाला रेग्युलर विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं निश्चितच योग्य आहे।
मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही शंका असतील, अडचणी असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.